भगवान कांबळे एक हार्ड हिटर बॅटर ज्यांनी या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ केला होता त्यांना शून्यावर परतावं लागेल. सिल्वर डकचा शिकार. क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. आज सैनिकांचं गाव, पोलीस अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे, भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणाऱ्या तमाम करंजोशीकरांचा आज संपूर्ण दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी असं गाव सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव, परंतु भारतीय स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून या गावातील तरुण भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत. अगदी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये देखील आपल्या गावातील तरुण कार्यरत होते. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर देखील हा सैन्य दलाचा, हा सैनिकी परंपरेचा वारसा जपणारं हे गाव. मॅचला मजा येईल कारण युनाइट नंबर 3 न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. ऋषिकेश कळंत्रे या मॅच मध्ये कितपत मजल मारेल टीम. पहिला चेंडू ऋषिकेश कळंत्रे यांच्या स्लॉट मध्ये होता. सेंट पोर्टच्या बाहेर एक संयोजित बिग ब्लास्ट ज्योतिर्लिंग चषक षटकार. वेट अँड वॉश ऋषिकेश कळंत्रे बँडेड स्ट्रोक 6 धावा षटकार. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव आली नव्हती. 6 धाव्याने मात्र खातं उघडलं जात आहे. करुंगळे 11 करुंगळे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मात्र सुरुवात आता चांगली झाली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण भगवान कांबळे बाद झाले. त्यानंतर मात्र आता या डावाची सूत्र ऋषिकेश कळंत्रे यांनी आपल्या हातामध्ये घेतलेत. हा टक्कर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला. 1 धाव मात्र प्राप्त होईल. काय शॉट. अंकुश पाटील आणि यष्टांच्या मागे पाहतोय. शाहूवाडी तालुक्यातील एक असा खेळाडू ज्याचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं. प्रयत्न चांगला केला परंतु झेल पकडण्यामध्ये अपयश आले. 1 धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेर 7. 12 चेंडूंचा खेळ आहे. आता तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. 2 to go. अकुट टप्प्याचा चेंडू वाढवा बॅटने खेळायचा प्रयत्न. ऋषिकेश कळंत्रे साग्यावर उभे आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूचे होते सांगता. 5 चेंडू अखेर 7 धावा धावफलकावर. एक षटकार आला संदीप जाधव यांच्या या षटकामध्ये, परंतु काय गोलंदाजी केली आहे. भगवान कांबळे यांना बाद केलं. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. आता तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत, अन्यथा 12 महिने वाट पाहावी लागेल. 1 to go. हा देखील चेंडू कमी गतीने टाकलेला हाफ ट्रॅकर चेंडू. ऋषिकेश कळंत्रे षटकारानंतर मात्र जागेवर उभं ठेवलंय. संदीप जाधव यांची लाजवाब गोलंदाजी. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 7-1. टीम करुंगळे 11 करुंगळे. ज्या प्रकारे आपण या धारावे गावामध्ये आहोत, हे धारावे गाव म्हणजे विकी भोईर, भावेश नाईक, धीरज भोईर या भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधील खेळाडूंच्या नावाने या गावाची ओळख आहे. जसाच विचार केला तर करंजोशी हे गाव स्वर्गीय विश्वास मगदूम म्हणजे पिंटू दादा यांच्या नावाने हा खेळणारा संघ. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये 2 बंधूंची जोडी सातत्याने चर्चेमध्ये असते. संतोष लक्ष्मण मगदूम बरोबर आनंदा लक्ष्मण मगदूम. हे 2 बंधूंची ओळख म्हणजे या करंजोशी गावाचे तारे सितारे. आज या बंधूंच्या नावाने पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये करंजोशी गावाला एक वेगळी ओळख आहे. परंतु सैनिकांचं गाव म्हणून या गावाचा एक वेगळा दबदबा. हा टाका चेंडू पंच केलाय. स्लॅश फटका लॉंग ऑफ सीमारेषा पार. चापट स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. वैभव वारंग. काय फटका पाहायला मिळाला. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अगदी कानाखाली मारले या चेंडूच्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. मॅच एक बिग फाईट आहे, एक बिग बॅटल दोन्ही टीमच्या दरम्यान आपण पाहतोय. एका बाजूला टीम करुंगळे, दुसऱ्या बाजूला टीम जाधववाडी. हा देखील चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू अतिरिक्त उशीर प्राप्त होतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतात योग्य चेंडू आहे. 1 प्रति ओव्हरची देखील मागणी होते, परंतु हा योग्य चेंडू मी म्हणेन. चांगली गोलंदाजी प्रदीप जाधव. हा देखील पंच केलाय. या मोठ्या मंचा सरपंच वैभव वारंग बँडेड स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार. चेंडूला गती नव्हती आणि याच्या प्रकारे हा प्रदीप जाधव यांचा चेंडू पहा. टीमची धावसंख्या 17.
आपण पाहताय ज्योतिर्लिंग चषक 2025 चा थरार ANP लाईव्ह वर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. उपांत्य लढत क्रमांक 2 आज सकाळपासून जर पाहिलं तर तमाम मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. आपल्या करंजोशीचे ग्रामस्थ सर्व अधिकारी पदाधिकारी यांची महत्वाची उपस्थिती. एक मोठी लढत अपेक्षित असेल इथून. वैभव वारंग 10 धावांवर खेळत आहे. टीमची धावा संख्या 17. चौथा चेंडू आणि झेल सुटला परंतु फलंदाज धाव बाद होतील. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला किती महागात ठरू शकतात हे पाहायचं. एक झेल सुटला परंतु एका धावेचा प्रयत्न केला, फलंदाज धावबाद झाले. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिर राहते. ऋषिकेश करंडरे यांना परतावं लागेल. जमेची बाब वैभव वारंग स्ट्राईक वरती असतील. क्रिकेटमध्ये कॅचेस किती महत्वाचे असतात. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका संपली आणि ज्या प्रकारे झेल सुटले होते त्या सुटलेल्या झेलमुळे भारताने एक कसोटी मालिका बरोबरीत सोडवली. ते झेल पकडले असते तर भारताने कदाचित कसोटी मालिका जिंकली असती. हे कॅचेस असतात मित्रांनो. 29 जून 2024 सूर्यकुमार यादव यांचा तो झेल भारताने T20 विश्वचषक जिंकला. एक झेल नव्हता, तो T20 विश्वचषकाचा करंडक होता. न्यू बॅटर हाफ टॅकल चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजर आहे. पंच सांगतात योग्य चेंडू. चांगली गोलंदाजी प्रदीप जाधव यांची. न्यू बॅटर ओमकार कांबळे आले. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिर होते 17. चेंडू लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला. लंबबाई तैनात एकदा प्राप्त केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वैभव वारंगने हवी. दुसरी धाव फेकी तर चांगली केली. पकडण्यामध्ये अपयश. 2 धावा प्राप्त केल्या. 23ा प्रयत्न वैभव वारंग यांचा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तर केलाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील ओमकार कांबळे. धावबाद. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 2 धावे अखेर 19 धावा आणि 20 धावांचं लक्ष असेल माऊली तालीम जाधववाडीला या ज्योतिर्लिंग चषक 2025 ची अंतिम लढत खेळण्यासाठी. 12 चेंडू करायच्यात 20 धावा. बारा चेंडू मध्ये आता 20 धावांची आवश्यकता आहे. या टेनिस क्रिकेटच्या भुवया का उंचवल्या. ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये युट्यूब लाईव्ह आलं त्यानंतर मात्र क्रिकेटचा स्तर मात्र उंचवला. आज खेळाडूंच्या नावाने गावं ओळखली जातात. काही गावांना त्या खेळाडूंच्या नावाने ओळखलं जातं. असे गाव करंजोशी आणि शाहूवाडी तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले निसर्ग संपन्न एक उच्च शिक्षितांचं गाव म्हणून या करंजोशी गावाची ओळख आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम करूमुळे. जास्त वेळ नाही, अजून अंतिम लढत बाकी आहे. काय स्पर्धा पाहायला मिळते. एक दिवसीय स्पर्धा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पहिल्या क्रमांकाचं आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे कैलासवासी बाजीराव गोपाळ पाटील. कैलासवासी मंगल बाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री मनोज बाजीराव पाटील सर API मुंबई पोलीस. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी आनंदनाथा पाटील यांच्या स्मरणार्थ सुनील आनंद पाटील सर JCO इंडियन आर्मी. प्रवीण आनंद पाटील सर मुंबई पोलीस. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी लीलाबाई सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ विकास सकाराम पाटील साहेब यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक कैलासवासी शोभा तुळसाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रदीप तुळसाराम पाटील साहेब यांच्याकडून. पहा ही पारितोषिक आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मालिकावीराची ट्रॉफी कुमार शौर्य संग्राम खोत श्री संग्राम नाना खोत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या ट्रॉफीज पुरस्कृत केलेल्या आहेत. कारण हे सगळे आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत. कारण त्यांना आपल्या गावाचं क्रिकेट मोठं करायचं आहे. आज क्रिकेट बरोबर स्वतःच्या करिअरकडे कसं लक्ष द्यावं या सर्व व्यक्तिमत्वांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळतंय. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या टीम करून. वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. आता नाही तर तुम्हाला पुन्हा 12 महिने 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. ज्योतिर्लिंग चषक 2025 मध्ये अभिजित स्पोर्टिंग निनाई पडले बरोबर 2 हात कोणता संघ करेल हे पाहायचं आहे. 12 मध्ये जर 20 केल्या तर टीम माऊली तालीम जाधववाडी अंतिम लढत खेळू शकते. आणि 12 मध्ये 20 धावा रोखायच्यात. करुंगळे पण करुंगळे 4 क्रमांकाची पारितोषिक आहेत. पण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कोण फटकावेत. कारण कोणाला दुसरा तिसरा क्रमांक नको असतो. अरुण दादा प्रत्येकाला पहिला क्रमांक हवा असतो. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. चला प्लीज मॅचला वेळ लावू नका मित्रांनो. वेळ कमी आहे. वेळेचा विचार केला तर बरोबर 6:06 अवधी झालाय. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लवकर अंधार पडतो. कदाचित पाऊस आला तर
बॅड लाईटचा देखील सामना करावा जाऊ शकतो आपल्याला. 12 मध्ये 20 अंकुश पाटील त्यांच्या साथीला संदीप जाधव ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. पहिलं षटक घेऊन पहिल्या डावामध्ये ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती मॅन फ्रॉम कडुंगे वैभव वारंग पहिल्या षटकात सज्ज झालेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूला सर्वोत्तम गोलंदाज दुसऱ्या बाजूला चांगला बॅटर. पहिला चेंडू अंकुश पाटील ऑन साईडला खेळायचा प्रयत्न एक धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमच्या धावसंख्येमध्ये धावांचं श्री गणेश होत असताना माऊली तालीम साधववाडी खेळ तुम्हाला सर्वांना मैदानामध्ये खेळवून ठेवणारा अगदी लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला वेध लावणारा चेंडू आणि फळीचा खेळ. आज रविवार म्हणजे क्रिकेट सवार. हाफ टॅकर चेंडू त्यावर केलाय प्रहार. अंकुश पाटील रंगत स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. ज्योतिर्लिंगाच्या चषक येतोय. विस्मयकारक षटकार. ज्या दिशेला फुटबॉलचं मैदान आहे त्या मैदानामध्ये चेंडूला फेकून दिलाय. ही खासियत आहे अंकुश पाटील यांची. 7 धावा धावफलकावर. 10-13चं समीकरण. योग्य चेंडू रिलीट करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागलाय. गलीमध्ये चेंडू एका धावेसाठी गोशंकी क्षेत्र आहे. एसएन ग्रुप धारावेचे क्रीडांगण आज जाधव साहेब यांच्या माध्यमातून अजून एक षटकार आला. अंकुश पाटील यांच्या बॅटमधून तर 200 रुपयांचं कॅश पारितोषिक 200 रुपये देखील हातात ठेवले. क्रिकेट आहे तुम्ही चांगला खेळ करा तुम्हाला लगेच कॅश दिला जाता. मोठा फरक खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. चायनीज कट. धाव मात्र प्राप्त होणार नाही. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 8. आता सामन्याचं समीकरण 8 चेंडू 12 धावा 2 मोठे फटके. माऊली तालीम जाधववाडी अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला करुंगे 11 करुंगे वैभव वारंग. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवे डिप्ला मिड विकेट. 2 शतकांच्या मध्ये चेंडू पडलाय. झेलचा प्रयत्न झाला नाही. सीमारेषेला चेंडू मार्गस्थ होईल का? आणि यस तसं झालंय. आतमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. फटका हवेमध्ये जरूर होता. नशिबाची साथ लाभतीये. अंकुश पाटील टीम जाधववाडीला येतोय. नशिबाचा चौकार. क्रिकेटमध्ये नशीब जेव्हा तुमच्या बरोबर असतं तेव्हा तुम्ही मेहनत करता आणि क्रिकेटमध्ये नशीब मिळते. 7 चेंडू 8 धावा. हाफ टॅकर चेंडू त्यावर प्रहार केलाय. फटका फसलाय. स्वतःच्या गोलंदाजीवर वैभव वारंगणी कॅश ऑफ केलाय. 2 धावा प्राप्त केल्या. झेल देखील सुटलाय. अंकुश पाटील यांचा तेजीचा प्रयत्न होत नाहीये. 2 चेंडूवर 2 झेल सुटणे म्हणजे याला बोलतात नशीब. क्रिकेटमध्ये तुमची 99% मेहनत आणि 1% नशीब. ते 1% नशीब अंकुश पाटील यांच्या बाजूने आहे. फॉर्च्यून फेवर्स ब्रेव असं म्हटलं जातं. वीर भोग्य वसुंधरा. नशीब हे शूरांना साथ देतं. नशिबाने साथ दिली. अंकुश पाटील यांना टीमची धावसंख्या 14. आता 6 बॉलमध्ये करायची 6 धावा. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये 1993चा युरो चषक वेस्ट इंडिज बरोबरची मॅच 6 मध्ये 6 करायचे होते. एसआयटी सरांनी जे टाकलेले षटक तो सामना भारताने जिंकला होता. इथे मात्र 6 मध्ये 6 करायचे आहेत. एकाला धावा करायच्या आहेत. एकाला धावा रोखायच्या आहेत. षटक क्रमांक 2 अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर आकाश वारंग खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर संदीप साधव. पहा दोन्ही गावाचं लक्ष असेल या मॅच वर. एका बाजूला कळुंगे एका बाजूला जाधववाडी. एक मात्र आता अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. 6 चेंडू 6ची गरज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आहे. फटका फसला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. मॅच अद्याप संपली नाहीये. पहिल्या चेंडूवर मात्र संदीप जाधव झेलबाद झालेत. 5 चेंडूमध्ये आता करायची 6 धावा. वॉट मॅच. ओमकार आणि डिप्लाय झेल आणि मॅच मध्ये मात्र आता कमबॅक करते टीम करुंगे 11 करुंगे. 5 मध्ये 6 धावा रोखायचे आहेत. आकाश वारंग आज त्यांनी चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला आहेत अंकुश पाटील. यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल. नंबर 3 जीवन महाजन आलेत. 5 चेंडूमध्ये 6 धावा. चला प्लीज थोडस अजून ग्रँड फिनाले बाकी आहे. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाहीये आणि हा क्रिकेटचा खेळ कधीही बदलू शकतो मित्रांनो. 5 मध्ये 6. एक मोठा फटका टीम जाधववाडी फायनलला जाऊ शकते.
आणि इथून प्रत्येक चेंडू आकाश वारंग यांचा टीम कळंगूला मॅच मध्ये घेऊन येईल. मॅच ऑन आहे. 5 मध्ये 6 रोखायचे आहेत, 5 मध्ये 6 करायचे आहेत. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये एक मोठा फटका. जाधववाडी अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही आपण. जास्त वेळ घेऊ नका. केलाय सेकंड स्लिप तैनात आहे. 5 मध्ये 6 आकाश वारंग. पुढचा चेंडू पोल केला. डिप्लेस केलेला आहे. गॅप मध्ये फटका. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. फलंदाज जीवन महाजन यांच्या बॅट मधून अंतिम फेरीच्या जवळ घेऊन जाणारा येतोय. माऊली तालीम जाधववाडीसाठी चौकार. चौकार टीमची धावसंख्या 18. 4 मध्ये आता 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. मॅच संपली नाहीये मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काही होईल असा नेम नाहीये. क्रिकेटमध्ये परिस्थिती कधीही तुमच्या मनासारखी नसते. त्या परिस्थितीला मनासारखं बनवावं लागतं. समोर जीवन महाजन. 4 मध्ये 2 धावांची आवश्यकता जाधववाडीला. 2 धावांची आवश्यकता असताना फटका फसलाय. झेल खूप महत्वाचा असेल. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. कॅच देखील सोडलाय आणि सामना देखील सोडलाय. माऊली तालीम जाधववाडी अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. आता हा प्रश्न विचारावा लागेल की डिप्लोमेट विकेट का नव्हता. जर तिथे क्षेत्ररक्षक असता तर चेंडू हातामध्ये विसावला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं. अभिजित स्पोर्टिंग विनाई पडलेच्या विरोधात श्री ज्योतिर्लिंग चषक 2025च्या अंतिम लढतीमध्ये खेळ माऊली तालीम जाधववाडी. सर्व दोन्ही टीम आपण खेळपट्टीवरती या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत.